नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आषाढ महिना चालू झालेला आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी काही तळणीचे पदार्थ केले जातात। तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत अशा या तिखट पुऱ्या कशा पद्धतीने बनवायच्या ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, 1 चमचा जिरं टाकलेला आहे, अर्धा चमचा इथे मी ओवा टाकलेला आहे आणि हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। तर आपलं हे जे वाटण लागणार होतं ते आपलं वाटण तयार झालेलं आहे। हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकू शकता। आता आपण वाटण तयार केलेलं आहे, तर आपण याला लागणारं जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत। तर कुठल्याही एखाद्या वाटीने आपल्याला ही जी पिठं आहेत ती मोजून घ्यायची आहेत। तर इथे मी एक वाटी सेट केलेली आहे आणि त्या वाटीने सर्व पिठं मोजून घेत आहे। तर 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे। तर बेसन घातल्यामुळे ज्या पुऱ्या असतात त्या अतिशय चवीला छान होतात। आणि नंतर आपल्याला यामध्ये साधारण मोठे 3 चमचे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं होतं। तर हे तेलाचं मोहन आपल्याला टाकायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला हे जे सर्व पिठं आहेत ती व्यवस्थित या तेलामध्ये मिसळून घ्यायची आहेत। तर तेल खूप असं गरम आहे, त्यामुळे मी चमच्याने हे फिरून घेत आहे, व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तेल थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हे जे मोहन टाकलं होतं ते सर्व आपण व्यवस्थित पिठाला चोळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या अतिशय छान अशा खुसखुशीत होणार आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने सर्व पिठाला व्यवस्थित हे तेल जे आपण टाकलं होतं, मोहन टाकलं होतं ते चोळून घ्यायचं आहे, म्हणजे तेल व्यवस्थित पिठाला लागलं जातं। तर हे पहा, मी थोडंसं पीठ मुठीमध्ये असं दाबून पाहते तर याचा असा गोळा तयार होतो। याचा अर्थ आपण जे मोहन टाकलं होतं ते अगदी परफेक्ट असं या पिठामध्ये पडलेलं आहे। नंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला इथे हे जे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत साधारण 2 चमचे, त्याचबरोबर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण मी इथे टाकलेलं आहे। 1 चमचा मी यामध्ये हळद टाकलेली आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे साधारण 2 ते 3 चमचे मी कसुरी मेथी टाकलेली आहे। तर कसुरी मेथी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरीही चालणार आहे, पण कसुरी मेथी टाकल्यामुळे अतिशय छान अशी चव या पुऱ्यांना येते। सर्व जिन्नस आपले टाकून झालेले आहेत, तर आपण थंड पाण्याचा वापर करून छान असा हा घट्टसर पिठाचा गोळा मळून घेणार आहोत। तर जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, एकदम जास्त पाणी टाकू नका। थोडंसं आपण चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे मी हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे, थोडासा घट्टसरच मळायचा आहे। जर अगदी तुम्ही पातळ पीठ मळलं तर पुऱ्या अगदी तेलकट होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं पीठ घट्ट मळा आणि हे पीठ मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून वरतून थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे, जेणेकरून पीठ आपलं कोरडं पडू नये म्हणून। आणि यावरती झाकण ठेवून साधारण 20 ते 25 मिनिटं हे पीठ आपल्याला असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तर 20 ते 25 मिनिटे झालेली आहेत। आता आपण पुऱ्या लाटायला घेऊयात। तर अगदी छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जशा पुऱ्या हव्यात लहान मोठ्या तशा तुम्ही लाटू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने जास्त पातळ किंवा जास्त जाड न लाटता ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड अशी आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी एक पुरी लाटलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या देखील लाटून घेत आहे। तर चवीला फारच अशा अप्रतिम या पुऱ्या लागतात। तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तर प्रवासाला देखील तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकता, कारण 7 ते 8 दिवस या पुऱ्या अजिबात खराब होत नाही। त्याचबरोबर लहान मुलांना टिफिनला देखील तुम्ही या पुऱ्या बनवून देऊ शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, त्या आता आपण तळूयात। तर इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि मध्यम आचेवरती आपल्याला या ज्या पुऱ्या आहेत त्या छान अशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त टम्म अशी आपली ही पुरी फुगलेली आहे, रंग देखील सुरेख आलेला आहे आणि पुरी दिसत देखील खूपच छान आहे, तुम्ही पाहू शकता। तर दोन्ही बाजूनी मस्त खमंग खुसखुशीत होईपर्यंत या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, मस्त
मस्त रंग आलेला आहे. अगदी पुरी सुरेख अशी दिसत आहे आणि खाण्यासाठी तर अप्रतिमच लागते. तुम्ही कुठल्याही भाजीसोबत किंवा तुम्ही या पुऱ्या अशाच देखील खाल्ल्यात तरीही फारच अप्रतिम लागतात. लोणच्यासोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. तर आणखीन एक पुरी मी इथे तळत आहे, तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा टम्म आपल्या या पुऱ्या फुगत आहेत. आणि तुम्ही पाहू शकता अजिबात या पुऱ्यांनी तेल पिलेलं नाही, अजिबात तेलकट झालेलं नाहीत. तर रंग देखील फारच सुरेख आलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी आता बाकीच्या पुऱ्या देखील तळून घेत आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.